अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी जिल्हा परिषदच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागून आहेत। ही निवडणूक लोकप्रिय खासदार धैर्यशील दादा माने यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे। शिंदे घराण्यांची तिसरी पिढी ही निवडणूक रिंगणात आहे। नुकतीच महामीडिया 24 न्यूजचे रोहन देसाई यांनी चाय पे चर्चा या कार्यक्रमात बौद्ध समाजाचे माजी अध्यक्ष सतीश कांबळे, सुभाष कांबळे व पप्पू कांबळे यांच्याशी बातचीत साधली। यावेळी जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले अतिश शिंगे यांना बौद्ध समाजातून जवळपास 90% इतके मताधिक्य मिळणार आहे। त्याचबरोबर पंचायत समितीच्या महिला उमेदवार माया लोखंडे याही निवडून येतील असा ठाम विश्वास बोलून दाखवला आहे। यासाठी पप्पू कांबळे, सुभाष कांबळे व सतीश कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह रुकडीसह मतदारसंघात घर टू घर असा प्रचार करून मतदारांत एक विश्वास निर्माण केला आहे। या निमित्ताने माने गटाचे जुने, जाणते, निष्ठावंत व धडाडीचे कार्यकर्ते असलेल्या या तिन्ही महारथी चाय पे चर्चा दरम्यान झालेले विचारमंथन प्रत्यक्ष पाहूया। रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण रुकडी येथील बौद्ध समाजामध्ये पोहोचलेलो आहोत। आपल्यासोबत बोलण्यासाठी रुकडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि बौद्ध धर्मासाठी ज्यांचं सक्रिय योगदान असतं ते पप्पू कांबळे, त्याचबरोबर बौद्ध समाजाचे माजी अध्यक्ष आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश कांबळे आणि शरद कांबळे, सुभाष कांबळे हे आज या ठिकाणी आपले चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। नेमका काय कल आहे मतदारांचा, काय परिस्थिती आहे मतदारसंघाची हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपलं स्वागत आहे। या रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेना या पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी अतिश शिंगे आणि पंचायत समितीसाठी माया लोखंडे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। आपण या निवडणुकीच्या निमित्तानं काय मतदारांना सांगू इच्छिता, आवाहन करू इच्छिता, एकंदरीत परिस्थिती काय आहे? सर्वप्रथम तुमच्या मीडिया 24 चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा। आज हे निवडणुकीचं वातावरण पाहिलं तर आदरणीय धैर्यशील दादा आणि आदरणीय वैद्य साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आतिश नंदकुमार शिंगे जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी सौ माया सुधीर लोखंडे या उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी करीत आहे। तसं बघायला गेलं तर या मतदारसंघामध्ये संपूर्ण वातावरण ही शिवसेनेला प्रेरक आहे। सुरुवातीला निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक 1% होईल असं वाटत होतं, पण जसजसं निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली, प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना ही निवडणूक चुरशीची होईल असे चित्र स्पष्ट झाले। पण परवाच्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा दौरा रुकडीमध्ये रोड शो झाला आणि हेरलेमध्ये त्यांची प्रचंड सभा झाली, त्या पाहता या मतदारसंघातील नूरच पालटला आहे सध्या। कारण संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेनेला वाढता प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे तिन्ही उमेदवार अगदी मोठ्या मताधिक्याने विजय होतील असं मला निवेदन सांगावंसं वाटतं। सतीश कांबळे साहेब, स्वागत आहे। आता आपण या निवडणुकीच्या माध्यमातून या 7ही गावांमध्ये प्रचाराच्या यंत्रणेमध्ये सक्रिय आहात। प्रचारासाठी जात असताना मतदारांचा कल आपणास काय वाटतोय? या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये आम्ही आता रुकडी ते हेरले असेल, हलोटे असेल, माले असेल, तासगाव वडगाव असेल, आता गेली 15 दिवस झाला आम्ही प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी मतदारांशी संवाद साधलेला आहे किंवा बैठका लावलेल्या आहेत, मतदारांची चर्चा केलेली आहे। तर एकंदरीत ह्या मतदारसंघाचं चित्र बघितला तर विकास आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे तिकडं मतदारांचा कल आहे आणि खासदार धैर्यशील माने दादा, वहिनी साहेब यांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शिवसेनेचे जे उमेदवारी आहेत ह्या मतदारसंघातील आतिश शिंगे आणि माया लोखंडे ह्या मतदारांच्याकडे 70-75% लोकांचा कल आहे। का तर या ठिकाणी लाडका भाऊ जे एकनाथ शिंदे साहेब लाडका भाऊ म्हणून जे प्रसिद्ध झाल्यात आणि परवाच्या झालेल्या घडल्याच्या सभेमध्ये रुकडीच्या या प्रचार फेरीमध्ये लोकांचा कल बघितला तर 100% या ठिकाणी या दोन्ही सीटा भरघोस मतांनी निवडून येतील अशा म्हणजे जनतेचा कल आहे। प्रचाराच्या केंद्रस्थानी आज लाडका भाऊ हा मुद्दा गाजतोय, आपलं मत काय याबद्दल?
शासनाच्या माध्यमातून बघितलं तर गेले 2-2.5 वर्ष या सरकारनं, महायुतीच्या सरकारनं लाडक्या बहिणींची जी योजना ही चांगल्या प्रकारची जी राबवलेली आहे, त्यामध्ये महिलांमध्ये फार उत्साह असून महिला लाडक्या भावांच्यालाच मताची बेरीज आहे ती त्यांच्या ह्याच्या वाट्यामध्ये टाकतील असं वाटते. बौद्ध समाजाचे ज्येष्ठ अनुयायी म्हणून सुभाष कांबळे आपली देखील ओळख आहे या मतदारसंघामध्ये, या गावामध्ये. आपण काय सांगू इच्छिता? नमस्ते. आतिश शिंगे आणि माया लोखंडे ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत आणि ह्या माने दादांच्या गटातून त्या उभे आहेत. तर दादांचा ह्या लोकांना संपूर्ण सपोर्ट असल्यामुळे आणि यांनी तिकीट दिल्यामुळे की यांची ताकद आता मतदारसंघामध्ये खूप आहे. आता बघितलं तर 70-75% पुढं यांचं मतदान आहेच. आणि यांना लाडके भाऊ जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी जी स्कीम चालू केली की लाडक्या बहिणींसाठी जी योजना आणली आणि त्या लोकांना जे काय हातभार लावला त्याच्यामुळे ती लाडके भाऊ हा एकनाथ शिंदे साहेबच आहे आणि त्यांचीच उमेदवारी ह्या 3 असल्यामुळं की यांना आतिश शिंगेना मत, माया लोखंडेना मत, म्हणजेच हे धैर्यदादांना मत आणि म्हणजेच हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मत आणि म्हणूनच त्यांच्या शेटा ह्या हजारोच्या मतानं निवडून देऊन त्यांनी त्यांच्या हातातून बळकट करूया. आतिश शिंगे हे आज विकास कामांच्या जोरावर, विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये मतांची मागणी करताना दिसत आहेत. आपल्या या संपूर्ण बौद्ध समाजातून त्याला आतिश शिंगे यांना कसा प्रतिसाद मिळतोय? आतिश शिंगे ह्या योगाला समाजातून प्रचंड वाढता पाठिंबा त्याला मिळत आहे आणि 100% ह्या समाजाच्या मोठ्या मताधिक्यामध्ये आतिश शिंगे हा बाजी मारणार आणि निवडून आल्यानंतर त्याला जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद किंवा नक्कीच विशेष समितीतलं कोणतं तर सभापतीपद त्याला गिफ्ट म्हणून मिळणार असं मला ठाम विश्वास आहे. तुमचं काय मत आहे यामध्ये? बौद्ध समाजामध्ये बघितलं तर 70 ते 80% मतदार हे आतिश शिंगेच्या पाठीमागे उभे आहेत, खंबीरपणे उभे आहेत आणि ते खंबीरपणे दोन्ही सीटा, शिवसेनेच्या दोन्ही सीटा निवडून देतील, समाजाच्या वतीनं भरघोस मत देतील असा विश्वास आहे. आपण काय सांगू? संपूर्ण मतदारसंघातील जे मागासवर्गीय जनता जी आहे किंवा बौद्ध समाज संपूर्ण आहे हा जवळजवळ 80 ते 90%, मी तर म्हणतो यांच्याही पेक्षा जास्त म्हणतो, 80 ते 90% हा आतिश शिंगेच्या पाठीमागे आहे, माया लोखंडेच्या पाठीमागे आहे आणि हे दोघं अत्यंत भरघोस मताने निवडून येणार आहे. तर ते त्या पद्धतीनं आतिशनं ही कामं केलेली आहेत आणि ती काम त्या हिशोबानं हे मत त्याला मिळणार आहे आणि त्या पद्धतीने तो भरघोस मताने निवडून येणार. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.